इथेनॉलवर इंडिया टुडेने एक आर्टिकल पब्लिश केलं आहे. सरकारला खूप घाई झाली आहे की पेट्रोल नाही तर इथेनॉलवर गाडी चालवावी सगळ्यांनी. पण खरंच इथेनॉल हे पेट्रोलचं ऑप्शन होऊ शकतं का? खरंच क्रूड ऑइलवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे का सरकारला? इथेनॉल खरंच क्लीन एनर्जी आहे का? इथेनॉल बनवायला ऊस आणि भात अशी 2 पिकं लागतात रॉ मटेरियल, आणि 1 लिटर इथेनॉल बनवायला 10,000 लिटर पाणी लागतं. 10,000. आता गंमत बघा, 1 किलो तांदूळ पिकवायला 5,000 लिटर पाणी लागतं. त्याच प्रकारे ऊस पिकवायला सुद्धा 3,500 लिटर पाणी लागतं 1 किलोमध्ये. नीती आयोगाने आधीच सांगितलं आहे की 2030 पर्यंत 21 शहरांमध्ये ग्राउंड वॉटर लेवल म्हणजे भूजल पातळी 0 होण्याची शक्यता आहे. देशात आधीच पाणी प्रश्न असताना 10,000 लिटर पाणी खर्च करून 1 लिटर इथेनॉल बनवायचं हा कशासाठी? हो, आणि खर्च सुद्धा क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यापेक्षा जास्त आहे. बरं चला जाऊ. आता बघूया की इथेनॉल आपल्याला कसं मिळेल. एक तर भातापासून, आणि दुसरं म्हणजे साखर कारखान्यांमधून इथेनॉल बनवायला साखरेचं बाय प्रोडक्ट काकवीचा उपयोग. आणि 17 साखर कारखाने आहेत आपल्या रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरींकडे. आणि शिवाय इथेनॉल बनवायची कंपनी गडकरींच्या मुलाची. वडिलांचे 17 साखर कारखाने, मुलाची इथेनॉल बनवायची कंपनी. कदाचित इथे उत्तर आहे.